This is big breaking news coming in, and this is very, very worrying for India. One positive case of the corona. इसलिए मैं आज प्रत्येक देशवासी से एक और समर्थन मांग रहा हूं। ये है जनता कर्फ्यू। आज रात 12 बजे से पूरे देश में जान सकते हैं। पूरे देश में आज रात 12 बजे से संपूर्ण देश में संपूर्ण लॉकडाउन खुलेगा। Now, with just a day to go for the scheduled end of the 21-day nationwide lockdown, the Prime Minister today is likely to make an official announcement with this regard. Sources say that the government is likely to extend the lockdown by 2 more weeks. Now, Mumbai is bracing itself for the first ever severe cyclone to hit the coast tomorrow. Cyclone Nisarga is expected to hit the coastal districts of Maharashtra and Gujarat by tomorrow afternoon. Now, India and Pakistan are facing their worst plague of locusts in decades. Millions of migrant workers have fled from India's cities since the coronavirus lockdown back in March. After all public transportation lockdown was stopped, people had to walk long distances to their home villages. Many feared being left without food and clean water if they stayed and being kept from their families. महाराष्ट्र के जालना में लॉकडाउन की वजह से फंसे 20 मजदूर कल पैदल ही रेलवे ट्रैक के सहारे अपने गांव के लिए निकले थे, लेकिन महाराष्ट्र औरंगाबाद के दर्दनाक हादसे में 16 मजदूरों की मौत हो गई। लेकिन विडंबना देखिए, अब भी रेलवे ट्रैक पर मजदूरों का पलायन जारी है। India says at least 20 of its soldiers were killed in a clash with Chinese forces, raising the original number of casualties at first reported. The hand-to-hand. When I saw the journey for 60 days, 60 दिन आप लोगों ने फैमिली वर्शिप में बिताया है और पार्टिसिपेशन जो रहा है बच्चों से लेकर के यूथ बड़े सब मिल करके, एंड आई थिंक दिस इज द फर्स्ट टाइम, आई विल नॉट एग्जरेट, बट जो जूम मीटिंग जो हमने करा है, एवरी डे आई हैव अ जूम मीटिंग, लेकिन इस किस्म का जो आप लोग जोशीला है गाने में, भाषण देने में, और आप लोगों का सहयोग जो रहा है कि एक दूसरे का जो अनुभव मैं अभी मैं कर रहा हूँ, दिस इज मार्वेलस। आपने जो आयोजन किया है जो मीटिंग्स का, एंड आई वाज रियली लिसनिंग द सॉन्ग्स, आप लोग का जो भजन जो है मराठी, ये मुझे बहुत पसंद आया। आई वाज सो एक्साइटेड टू सी यू द वे दैट यू आर हैविंग दिस स्पेशल प्रोग्राम एंड सिंसियर प्रोग्राम। मैं विशेष वचन जाने के पहले मैं वो एक कहना चाहता हूँ जो नौ युवक एंड युवतियों के लिए जो मुझे प्रोत्साहन अभी मिली, जो आप लोग विशेषकर यूथ यंग एडल्ट्स जो आप लोग जो प्रोग्राम आपने रखा है, दिस इज समथिंग टू कीप यू टच with God, and that's something is great in Maharashtra, in Pune, wherever you are. Something I wonder, and I do appreciate the youth taking a leading part in the church and for this such meeting. अभी आप लोग maybe TV देखते रहते हैं, फिर खेलते रहते हैं। However, this is a lockdown situation के चलते आप लोगों को, this is also something God's provision, लॉकडाउन, जिससे कि फैमिली एक साथ रहे, बच्चे साथ में रहे, परिवार साथ में रहे और परमेश्वर के अध्ययन करें, प्रार्थना करें, एक साथ भजन करें। I think that's the providence of God. So we must thank God for such pandemic coming, but this is the blessing for all the Adventist Christian family, जो हम एक साथ कर सकते हैं, भजन कर सकते हैं, परमेश्वर के वचनों में से सीख सकते हैं। विशेष मेरा ये वचन नहीं है, but I was excited to read about this one कि सबों के
12 के अध्याय में, जो मैं अब जवानों को देख करके मुझे लगा कि ये जरूर मैं ये वचन आप लोगों के साथ में पढ़ूंगा, दोहराऊंगा। अपनी जवानी के दिनों में अपने सृजनहार को स्मरण रख, इससे पहले कि विपत्ति के दिन आए और वो वर्ष आए जिसमें तू कहे कि मेरा मन नहीं लगता। आई थिंक दैट्स द जवानी के समय में यू आर चिल्ड्रन, द यंग अडल्ट, एंड यू आर हैविंग अ वेरी राइट टाइम एंड यू रिमेंबर दिस टाइम टू गॉड। आप इस जवानी में आप परमेश्वर को याद करते हैं, सृष्टिकर्ता को याद करते हैं, जिससे कि आप लोगों का जो चरित्र जो डेवलप हुआ और जो आप लोग कर रहे हैं, इनफैक्ट व्हेन यू गेट ओल्ड यू विल नेवर डिपार्ट फ्रॉम इट, बट यू एट द राइट टाइम यू आर टुगेदर विद द फैमिली, परिवार के साथ आप लोग एक साथ हैं, भजन कर रहे हैं, परमेश्वर के वचन से सुन रहे हैं, प्रार्थना कर रहे हैं। दिस इज समथिंग मार्वेलस। आई कैनॉट रियली, I will never forget the way that you have been doing there. And then your youth and बच्चों, आपका भी मैं कहना चाहूंगा, बच्चे भी जो है, मैं देखा कि कुछ बच्चे भी हैं, और जो भजन संहिता की किताब में लिखी गई 127 अध्याय का 3 में कहता है कि यहोवा के दिए हुए भाग हैं। ये जो छोटे बच्चे जो हैं, ये दिए हुए यहोवा के दिए हुए भाग हैं। They are the precious। तो मुझे आज इतना एक्साइटेड लगा कि ये बच्चे, नवयुवक, युवतियां और आप लोग जो काम कर रहे हैं, दैट्स समथिंग वेरी वेरी गुड एंड कमेंडेबल। लूका 17 और 28-30 में हम पढ़ सकते हैं, और जैसे लूत के दिनों में हुआ था, मनुष्य के पुत्र के प्रगट होने के दिन भी ऐसा ही होगा। आज म्हणजे मी वेगळा विषय निवडलाय, म्हणजे माझ्या विषयाचं नाव आहे निसर्ग, टॉपिक माझ्या निसर्ग आहे। And I'm really happy to be hosting this program on the occasion of 60 days live. फर्स्ट टाइम आहे मी जे प्रीच करणार आहे, मी ह्याच्या आधी कधीच प्रीच नाही केलं। आजचा जो मी विषय आहे त्या 3 टॉपिक्स आहे, त्याला मी 3 ह्याच्यामध्ये डिवाइड केलेलं आहे, फेथ, होप अँड लव्ह। आजचा जो संदेश आहे, त्या संदेशाचा मथळा असा आहे की तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा। जेम्स चॅप्टर 5 वर्स 13, याकोबाचे पत्र याचे 5th चॅप्टर 13th वर्स, त्यातली तुम्हापैकी कोणी दुःख भोगीत आहे काय, त्यांनी प्रार्थना करावी, कोणी आनंदित आहे काय, त्यांनी स्तोत्र गावे। आजचा जो विषय आहे, जो आज मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे, तो विषय आहे पात्र आणि अपात्र। त्याच्या ज्ञानाशिवाय, त्याच्या उन्मेषशिवाय एक ही गोष्ट परमेश्वर मनात इच्छा करणं हे मनुष्याच्या हातात आहे, पण ते सिद्धीच देणं हे देवाच्या हातात आहे। As a Christians, what is our goal? जैसे हम ईसाइयों है, हमारा लक्ष्य क्या है? Jesus is the greatest man in history. Because Jesus had no servants, yet they called him master. Jesus कडे कोणतेच सर्वंट्स नव्हते, तर त्याला मास्टर म्हणून बोलवलं जात होतं। Jesus had no degree, yet they called him teacher. आज फक्त आपल्याला संदेश नसणार आहे, आपण गाण्याद्वारे भक्ती करणार आहे। सारी दुनिया तेरी है, सब कुछ तूने रचाया है, तुझ में ही मेरी सुबह, तुझ में ही हर शाम, तुझे ही करता शुक्र, हर कोई काम, अब क्या है तू,
जगदीशा जगाला तुझी मात्र आशा जय जय जगदीशा जगाला तुझी मात्र आशा प्रभू येशू ख्रिस्त हा अदृश्य देवाचं प्रतिरूप आहे आणि सर्व उत्पत्तीमध्ये तो ज्येष्ठ आहे. आणि बायबलमध्ये देखील काही जण काही अशा व्यक्तींच्यावर संकट आलेले, अडचण आलेले, त्यावेळेला त्या लोकांनी काय केलं आणि आज तुमच्यावर माझ्यावर संकट असताना तुम्ही देखील काय करायला पाहिजे याच्याबद्दल तुम्ही थोडक्यात मनन, चिंतन आणि विचार करणं गरजेचं आहे. त्यासाठी परमेश्वराचा वेळ तुमच्या माझ्या आयुष्याला या ठिकाणी जोडलेले आहेत. प्रियजन, आपल्या आध्यात्मिक मननासाठी आपण या ठिकाणी प्रेषितांची कृत्ये या 21व्या अध्यायाकडे आपण पाहणार आहोत. पहिले थेसलोनिकरांचा त्याचा 5वा अध्याय वचन 1 ते 6 मध्ये आपल्याला काय पाहायला भेटतं आपण ते बघूया. पहिले थेसलोनिकरांचा 5वा अध्याय वचन 1 ते 6 मध्ये आपण वाचूया. About the 10 virgins which is written in Matthew 25:1-3. 10 कुमारांच्या बद्दल जे मत्ते 25:1-13 मध्ये लिहिलं आहे. आमेन. आणि ते बायबल मी वाचायला लागलो आणि पहिलं माझं डोळे निर्गम 20 वरती गेलं, जिथं देवाचे 10 आज्ञा दिलेले. आमेन. तर माझा आजचा मेसेज लहान मुलांवरतीच आहे शक्यतो. तर म्हणजे माझा मेसेज म्हणजे मी जो मेसेज घेणार आहे तर त्या पुस्तकाचं नाव आहे ख्रिस्ती मंडळीला सल्ला मसलत. Today is an extra special day wherein it's kind of worship plus we're going to what do you call explore ourselves, the writing skills we have, the imaginary skills we have, and we have written them down on a piece of paper. Topic of today was why the year 2020 is good for us, and an essay was supposed to be written by people who are under 10 years of age, between 150 words to 250 words. And an essay was supposed to be written. People who are above 10 years of age up till 12th standard were supposed to write an essay of about 500 words. And if adults, if they wanted to participate, they could have still written an essay of about 750 words. Church on Friday, Saturday, but now we are all coming together as a group and listening to the word of God, singing praises to Him every day. साजरा केला कारण 2019 वर्ष चांगले गेले होते आणि नवीन वर्ष येणार असल्याचा आनंद होता. आपण सर्व नवीन वर्षाचे स्वागत केले लागले आणि लॉकडाऊनच्या पहिले आपण सगळे खूप कामात असायचो आणि आपल्याला एकामेकांकडे लक्ष द्यायला टाइम नसायचा. As all the world today is talking about how the year 2020 is bad, but I think it is a very good year. From the time this lockdown has started, or from the day when Vishal Dada and Sujit Dada has started the Zoom meeting, I have been joined this meeting by Sujit Dada. पण जे लहान मुलांनी ज्या गोष्टी वाचून दाखवल्या ना, मी एक पॉइंट असे कट करत होतो, अरे हे घेतलं आणि ते एकदम छोटं होत गेलं. पण खरंच इतकं सुंदर लहान लेकरांनी सांगितलं की त्याच्यामधून मला आज खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. तेच म्हणजे परमेश्वराचे धन्यवाद करतो की मी आज कॉम्पिटिशन मध्ये भाग घेऊ शकलो नाहीये आणि सुंदर जे काही लेकरांनी केलेले, इतके सुंदर त्यांनी त्यांचे थॉट्स टाकलेले. दे हॅव स्पोकन अबाउट दिस नेचर, दे हॅव स्पोकन अबाउट द गव्हर्नमेंट, दे हॅव स्पोकन अबाउट द लाईफ ऑफ द पीपल. या सर्व गोष्टी ऐकून म्हणजे मला आज जास्ती ज्ञान मिळालं त्यांच्याकडून. आणि आजचा जे माझा मुद्दा आहे परमेश्वराच्या वचनातून बोलण्यासाठी, येशू ख्रिस्त सर्वाहून उच्च स्थानी असलेला देव. आज मी एक खूप साध्या विषयावर बोलणार आहे. ही साधी गोष्ट आपण दररोज अनुभवतो आणि माझ्या विषयाचं म्हटलं आहे विश्वास. त्याच्यामध्ये आपण देवाच्या किती जवळ आहोत किंवा आपलं जगीत जीवन कसं आहे. विषय मी निवडला आहे तो म्हणजे एक जी महत्वाची घटना प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये ज्याची तो आतुरतेने वाट पाहत असतो. जन्म घेतो आपण बाप्तिस्मा घेतो, चर्च जॉईन करतो, त्यानंतर आपण लग्न करतो, ही घटना आहे. आणि त्यानंतर मग सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त दुसऱ्या येण्याची वाट पाहण्याची घटना. प्रियानो, आज या ठिकाणी जो मी माझा थोडासा देवाच्या वचनातून जो बोलणार आहे तो संदेश असा आहे की येशूला सांगणे
This message is written as present to Prime Minister. आजचा जो माझा संदेश आहे ते संदेशचे जे टाईटल आहे ते असं आहे प्रिझन म्हटलं म्हणजे बंदीशाळेपासून तर मुख्य अधिकारी या पद पर्यंत. तर आता जो मी शास्त्रालय घेतलेला आहे तो आहे यशया याचा 44वा अध्याय आणि 9 ते 20 वचन. माहिती आहे आज क्विज आहे, आज मेसेज नाही आहे. But before we move on to the quiz, remember we were going to write an email to Jesus Christ. So I received a few emails. I would just like to showcase those emails on your screen, on this screen. So if you could just bear for a couple of more minutes before we start with the quiz, let's go ahead and read the emails all the young soldiers who have written to Jesus Christ. Dear God, thank you God for bringing me in this world. My dear Savior, Jesus Christ, a kind and loving friend of mine. ज्या वेळेसाठी आपण वाट बघत होतो ती वेळ आलेली आहे. आपण सर्वजण क्विज साठी तयार आहात का? कोण कोण तयार आहे? फर्स्ट क्वेश्चन, देवाने ही पृथ्वी किती दिवसात उत्पन्न केली? तू यूनिटी के ऊपर बोल. परमेश्वर ने मुझको गाइड किया और मैंने जो आज का जो विषय जो चुना है वो है यूनिटी, वननेस. Rather, today I had selected a topic which is a very rare topic which you find all throughout the Old Testament. Many of us believe that the first message went to Gentiles. आणि मी तुमच्या सर्वांचं ख्रिस्तामध्ये स्वागत करते. ग्रीटिंग्स टू यू इन द नेम ऑफ क्राइस्ट. अँड तेलुगूमध्ये येशू नमलू नीकू शुभाकांक्षलू. इन जर्मन गुजे अंदेश एम नमन येशू सेल्युटेसो ओ नॉमडे de Jesus. स्पॅनिशमध्ये सेल्युडोस en tin el ein nombre de Dios. Yesu namlo ilomia hangzita insa. It's in Korean. And Japanese मध्ये Yesu namlo nade anato agiato. Tamil yengyun teralai ungalku vanak valtukul. And to come on the screen, you can put on your videos and you can come on the screen. I'm going to tell you a small story. लेकरांसाठी मी एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे. There was a frog and 2 pelicans used to live in a small lake. Today my topic is based on the book of Ephesians chapter 6. Today I'm going to speak through Psalm 23. As we know that today is 3rd August 2020 and moreover those who do not know, today we have completed 3 months by forming a group known as Onwards Christian Soldiers. So आज जो माझा टॉपिक आहे इट इज गॉड्स प्लॅन फॉर आवर लाईफ. आपल्या जीवनासाठी प्रभूची योजना. वचनाला आपण प्रारंभ करणार आहोत. जो शास्त्र भाग आम्ही आज निवडलेला आहे तो पहिले शमूएल, माफ करा, दुसरे शमूएल याचा 6वा अध्याय, दुसरे शमूएल याचा 6वा अध्याय आणि 17 ते 19 वचन या ठिकाणी आपल्याला वाचायचं आहे. कालचा दिवस, आजचा दिवस परमेश्वराने आपल्या जीवनात घातला आणि यावेळेस आपण सर्वजण झूम मीटिंग मध्ये एकत्र आहोत परमेश्वराचं गुणगान गाण्यासाठी, त्याची स्तुती गाण्यासाठी, त्याला समजण्यासाठी. मी तुमच्यासोबत एका साध्या आणि सरळ विषयावरती बोलणार आहे, ज्याचं म्हटलं किंवा त्याचं नाव किंवा त्याला आपण थोडक्यात जर तुम्हाला सांगायचं नाही तर दावीद राजाबद्दल बोलायचं. याबद्दल देखील आपण निश्चित विचार केला पाहिजे. प्रियानो, आपण आपलं पवित्र शास्त्र आपल्याकडे असेल तर आपण पहिले करिंथ याचं 4था अध्याय आहे आणि 9वं वचन हे वाचूया. So what is prayer? We can see in Romans chapter 12 verse 12. Rejoice in the hope and patience in tribulation, continues in the prayers in Romans chapter 12 and 12. आपण सर्व ज्याची वाट बघत होतो ती वेळ आलेली आहे. आपण टेस्टिमनीज आता सर्वांची ऐक. आज मी तुम्हाला एक टेस्टमनी देणार आहे. टेस्टमनी मी देत आहे. सप्टेंबर, आता पुढच्या महिन्यात म्हणजे 1 वर्ष होईल. सप्टेंबर 24 ला मतलब अचानक काय वाला टेस्ट पे मार. मगर आज मैं साक्षी देना चाहता हूँ. क्यों? ये ज्यादा इम्पोर्टेंस है. दिस इज आई एम नॉट, पर मेरी साक्षी ज्यादा इम्पोर्टेंस है.
माझी एक छोटीशी टेस्टिमनी आहे जे आय वॉन्ट टू शेअर. आय डोंट नो इट्स नॉट दॅट असं मला नाही वाटत की एकदम असं जे आपण लास्ट टाइमला पॉवरफुल, पण आय फील दॅट इट इज रिअली आय मीन फॉर मी इट्स अ पॉवरफुल थिंग. आज देवाचं वचन आपण ग्रहण करूया, देवाच्या वचनावर आपण प्रकाश टाकूया. आपण पाहूया जुन्या करारातील या ठिकाणी जो भाग आहे या ठिकाणी घेतलेला आहे अंधारपण. जुन्या करारातून आपण पाहणार आहे लेवी याचा 2रा अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये अंधारपणाबद्दल सांगितलेलं आहे. त्यावेळेस आपण पाहूया लुकशुभ वर्तमान अध्याय 13 वचन 6 पासून 9 पर्यंत. लुकशुभ वर्तमान अध्याय 13 वचन 6 ते 9. अंजीराच्या निष्फळ झाडाचा दृष्टांत. आगे रोज बढ़ते हैं, रोज हम कुछ ना कुछ नया करते हैं, मगर हमारी एक निजी जिंदगी और जब बाइबल को हम कंबाइन करते हैं, निजी जिंदगी को और बाइबल को जब हम कंबाइन करती है तो उसके अंदर परिणाम कुछ अलग ही आता है, बिल्कुल अलग परिणाम आता है. और आज उस परिणाम के ऊपर हम बात करने वाले हैं. विशेष आज 100 दिन पूरा हो गया. 100 दिन तक 1-1 घंटा भी हमने प्रार्थना किए होंगे तो 100 घंटा प्रार्थना हुआ है. 2-2 घंटा किए, 200 घंटा 2 दिन में प्रभु के साथ हमने बैठे हैं. प्रेस लॉर्ड, आप सबको जय मसीह की. परमेश्वर ने हमें पूरे 100 दिन संभाले रखा. जूम मीटिंग के द्वारा हमें परमेश्वर ने आशीषित किया, इसलिए सबको जय मसीह. हम भी परमेश्वर को धन्यवाद देते हैं कि प्रभु ने अभी तक 100 दिन तक ये जूम मीटिंग के द्वारा हमने आशीष पाए. मैं परमेश्वर को धन्यवाद देता हूँ. हम कभी सोचे नहीं थे हमारे विशाल सर और सुधीर सर हम आमने सामने प्रार्थना दुआ करेंगे, मैं कभी देखा भी नहीं था, मैं कभी सोचा भी नहीं था. और हमारे आदरणीय सर केलकर सर को भी हम धन्यवाद देते हैं कि हमारे इस ग्रुप में जुड़ा और परमेश्वर के वचन को हम सीख रहे हैं, इसलिए मैं परमेश्वर को धन्यवाद देते हैं. और इस जूम मीटिंग से द्वारा हम बहुत आशीष है और जूम इस मीटिंग को और आगे बढ़ाए. यीशु के नाम से यही हमारा दुआ रहेगा और प्रार्थना रहेगा. आमीन. सर्वप्रथम परमेश्वराचे मी आभार मानतो की परमेश्वराने मला ही संधी दिली, बोलण्याची संधी दिली त्याबद्दल. आणि ऑनवर्ड ख्रिश्चन सोल्जर ग्रुपने आपल्या ग्रुपमध्ये सहभाग करून घेतलं म्हणून ग्रुपचे मी आभार मानतो. आणि या ग्रुपद्वारे जे देवाचे कार्य चाललेलं आहे ते उल्लेखनीय आहे आणि कार्य चालू राहण्यासाठी चालवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला परमेश्वर देवा पाठवतो देव आणि परमेश्वराचं कार्य त्यांच्याकडनं अधिक हो. आणि ह्या ग्रुपद्वारे जी काय प्रत्येक व्यक्तीला जी संधी दिलेली आहे की जी व्यक्ती कधी बोललेली नाहीये पण त्यांना जे व्यासपीठ निर्माण करून दिलेलं आहे, त्यांनी आपले विचार मांडलेले आहे ते अगदी उल्लेखनीय आहे. म्हणून ह्या ग्रुपची जी संकल्पना ज्यांच्या डोक्यात आली आहे, ज्या लेकरांनी हे ग्रुप निर्माण केलेला आहे, परमेश्वर त्यांना आशीर्वादित करो आणि हा ग्रुप असाच मोठा होऊन देवाचं कार्य जोमाने चालू आणि खरोखर तरुण लेकरं देवाच्या मार्गात, देवाच्या वचनात या ग्रुपद्वारे घडवली जावं हीच परमेश्वरची अगदी प्रार्थना. देवाची स्तुती असो, देवाचा गौरव असो, सर्वांना ख्रिस्तामध्ये सलाम. आज आपण ऑनवर्ड ख्रिश्चन सोल्जर्स या कार्यक्रमाचे, या प्रार्थना सभेचे जे काही 100 दिवस आपण साजरे करत आहोत, खरोखर देवाने ही देवबाप्पाने आपल्याला संधी दिली, त्याबद्दल आपण देवाचे देखील आभार मानू आणि ह्या टीमचे सर्व सदस्य यांचे देखील आभार मानू. कारण त्यांनी आपल्याला या सर्व कार्यक्रमामध्ये, प्रार्थना सभेमध्ये आपल्याला समाविष्ट करून घेतलं आणि आम्हाला देवाच्या चरणी बसण्यासाठी सहाय्य केलं. आणि जे काही आम्ही सर्व परिवार सर्वजण मिळून जे देवाची स्तुती करत आहोत, जे देवाची आराधना करत आहोत, जे येणारे संदेश आहेत ते सर्व आपण ऐकून आपली आत्मिक उंची वाढत आहे. त्याबद्दल परत एकदा मी या टीमचे देखील आभार मानते आणि देवाचे देखील कोटी आभार मानते. खरोखर या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण बाहेर जाऊ शकत नाही, तरी पण देवबापांनी आपल्याला संधी उपलब्ध करून दिलेल्या आहे. सर्व कुटुंबांना आपण मोबाईलद्वारे का विना आपण बघत आहोत, सर्वांना ऐकत आहोत, सर्वांशी बोलत आहोत, चर्चा करत आहोत. देवबापाचे खरंच मी खूप आभार मानते. आणि असंच ह्या 100 दिवसाचं जे काही मिलाप कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाद्वारे आणखीन या भरपूर दिवसाचे प्रार्थना सभा व्हावी आणि देवबाप्पाने या प्रार्थना सभेला सर्वांना आशीर्वादित करावं
अशी मी देवाजवळ प्रार्थना करते. कारण प्रभूचं वचन सांगत आहे, जिथे माझ्या नावामध्ये दोघं या तिघे जमलेले आहेत तिथं मी उपस्थित आहे. आणि खरोखर देवबाप या प्रार्थनेमध्ये उपस्थित आहे म्हणून मी देवाचे देखील आभार मानते. आणि देवबाप्पानं या सर्व टीमला देखील आशीर्वादित करावं, त्यांच्या कुटुंबांना देखील आशीर्वादित करावं. आणि आम्ही जे परिवार यामध्ये भाग घेतलेला आहे त्या सर्वांना देखील आशीर्वादित करावं असं मी देवाचरणी प्रार्थना करते. थँक्यू. Hello, congratulations to every onward Christian soldier for your golden jubilee. I'm sure it has been a wonderful journey. I praise God for your work, and once again I congratulate each one of you. मी देवाच्या मनापासून आभार मानत आहे आणि ऑनवर्ड ख्रिश्चन सोल्जर ग्रुपचं अभिनंदन करत आहे. कारण परमेश्वर देवाने 100 दिवस या प्रार्थना मोहिमेमध्ये आम्हा प्रत्येकाला देवाने आशीर्वाद दिला आहे. निश्चितच परमेश्वर देवा तुम्हाला आणि मला या ग्रुपच्या तर्फे परमेश्वर देवाने उत्तम प्रकारे विभाग आणलेला आहे. आपण सर्व मंडळी एकत्र येऊन देवाचा गौरव करत आहोत आणि त्याचा गौरव प्रकट करत आहे. म्हणून मी देवाला धन्यवाद देतो. विशेषतः ग्रुपमध्ये असणाऱ्या सर्व प्रियजनांचं मनापासून आभार मानत आहे आणि अभिनंदन करत आहे. त्याचबरोबर ब्रदर विशाल काळे आणि ब्रदर सुधीर साळवे आणि सर्व ऍडमिन आणि सर्व स्पीकर्स, सर्व लहान मुलं ज्यांनी या 100 दिवसाच्या प्रार्थनेमध्ये भाग घेतलेला आहे अशा सर्वांचे मनपूर्वक आभार मानत आहे. आणि आजचा जो विलाप कार्यक्रम आहे त्याला मी खूप शुभेच्छा देत आहे. परमेश्वर देव तुम्हाला आणि मला आशीर्वाद द्या. आमच्या कुटुंबातर्फे आम्ही सर्वजण या ग्रुपला अभिनंदन करत आहोत. सलाम सर्वांना, हॅपी सॅबथ. विशेषतः विशाल, सुधीर, तुमच्या सर्वांच्या ग्रुपला माझ्याकडून शुभेच्छा. खूप आनंद वाटला की तुम्ही हे कार्यक्रम सुरू केला आणि आम्हाला त्याचा लाभ मिळाला. देवाच्या नावाला धन्यवाद की हा सर्व कार्यक्रम आम्ही बघू शकलो. या 100 दिवसात आम्ही जवळजवळ 100 संदेश ऐकले आणि ते सर्वोत्तम असे होते. त्या संदेशाबद्दल खरोखर मी देवाचे आभार मानते आणि तुमचे आभार मानते. देवाच्या नावाला धन्यवाद देते आणि खरोखर विशेषतः तुमच्या ग्रुपचे आभार मानते की तुम्ही हे सुंदरसं कार्यक्रम चालू केला आहे. सुंदरशा गोष्टी तुम्ही आमच्या पुढं आणलेल्या आहेत संदेशाद्वारे. अनेक लोक आम्हाला भेटले, त्याबद्दलही खूप आनंद वाटला. आता तुम्ही नवीन नवीन कार्यक्रम आयोजित करत आहात. देव तुम्हाला सहाय्य आणि मदत करू. असेच हे जसे 100 दिवस तुम्ही आतापर्यंत आलात 100 दिवस, तसेच अनेक दिवस म्हणजे अनेक आठवडे, 100 आठवडे, 100 महिने आणि 100 वर्ष या कार्यक्रमाच्या पुढे जाऊ. तुम्हा सर्वांना माझा सलाम आणि आशीर्वाद. देव करो तुम्हाला अजून यश प्राप्त हो. ख्रिस्तामध्ये सर्वांना सलाम. आज मला फार आनंद होत आहे की ऑनवर्ड ख्रिश्चन सोल्जर हा ग्रुप स्थापन होऊन 100 दिवस पूर्ण झालेले आहेत. ग्रुपमधील सर्व सभासद आणि विशेषतः ग्रुपचे ॲडमिन यांना अभिनंदन देत आहे. ख्रिस्तामध्ये उत्तरोत्तर ग्रुपमधील सर्व सभासदांची आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी या ग्रुपची स्थापना झालेली आहे. आणि विशेषतः म्हणजे अभिनंदन करण्याचं जे कारण आहे, मी स्वतः ह्या ग्रुपमधून प्रेरित झालेलो आहे की ह्या ग्रुपने एक माध्यम किंवा एक पीठ उभारलेलं आहे, ज्या पीठाद्वारे लेकरं, तरुण, वृद्ध, पाळकगण, याजकगण आणि मंडळीचे पुढारी वेगवेगळ्या माध्यमातून ह्या ग्रुपचा उपयोग करून ह्या ग्रुपद्वारे स्वार्थ प्रसाराचं काम करत आहेत. आणि म्हणून येणाऱ्या दिवसामध्ये ह्या ग्रुपची भरभराटी व्हावी, ह्या ग्रुपला परमेश्वराने आशीर्वादित करावं आणि महान अशी सेवा ह्या ग्रुपद्वारे येणाऱ्या पिढीला आणि येणाऱ्या दिवसांमध्ये, बिकट अशा दिवसांमध्ये हा ग्रुप जोमाने झपाट्याने पुढे जाण्यासाठी मी परमेश्वराजवळ प्रार्थना करत आहे. परमेश्वर करो ब्रदर विशाल, मिस्टर सुधीर आणि ब्रदर अभिजित यांना
चांगल्या प्रकारे मार्गदर्शन मिळावं आणि आणखी आत्म्यांना या ग्रुपचा भागीदारी कशी मिळेल किंवा ह्या ग्रुपद्वारे राखून ठेवलेले आशीर्वाद कसे मिळतील याकडे परमेश्वर त्यांना सामर्थ्य, बुद्धी आणि कृपा पुरो हीच परमेश्वराची प्रार्थना. आणि खरोखरच हा ग्रुप बऱ्याच आत्म्यासाठी आशीर्वादित असा ठरलेला आहे. आणि देवबापाने ह्या ग्रुपला गेल्या 100 दिवसापूर्वी परमेश्वराने स्थापलेला हा ग्रुप आहे. त्याच्या नावाला धन्यवाद असो आणि आपल्या प्रत्येकाचे आभार आणि अभिनंदन करतो की आपण सर्व ह्या ग्रुपचे भाग आहोत आणि परमेश्वर करो ह्या ग्रुपद्वारे त्याची महान अशी सेवा करो हीच माझी परमेश्वराजवळ प्रार्थना आहे. थँक्यू. जर म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर येतं सुधीर साळवे, मिस्टर सुधीर साळवे आणि विशाल काळे हे दोघं जण अतिशय सुंदर रीतीने काम करत आहेत. आम्हाला खूप आनंद झाला आणि खरोखर आम्हाला शनिवार आणि शुक्रवार शनिवार तर वाटतंच चर्चमध्ये बसल्यासारखं. आम्ही संपूर्ण भाषण ऐकतो आणि इतर दिवशी देखील आम्ही संध्याकाळचं सुद्धा प्रत्येकाचं भाषण, गाणी वगैरे सर्व अटेंड करतो. कधी कधी नेट लागत नाही आणि झूमवर एकदाच लागलं होतं. त्यानंतर आमच्याकडं नेट अजिबात लागत नाही आणि झाडी असल्यामुळे, पाऊस असल्यामुळे सुद्धा नेट अजिबात लागत नाही. तरी आम्ही यूट्यूबवरती सर्व प्रोग्राम बघतो. खरोखर मी विशालचे आणि सुधीरचे खूप खूप आभार मानते की ते आणि त्यांची फॅमिली खूप छान रीतीने देवाचं कार्य करत आहे आणि खरोखर देवाचं येणं अगदी जवळ आहे. आपण सर्वजणांनी तयारीमध्ये राहावं असं आम्हाला देखील वाटतं आणि अर्थात तुम्हाला देखील वाटत आहे. कारण खरोखर परमेश्वराने म्हटलेलं आहे की पवित्र शास्त्रामध्ये जे काही वचनं आहेत आणि त्याप्रमाणे अगदी सर्व घडत आहे आणि आपल्याला देखील कळत आहे. आपण सर्वजण त्या म्हणजे एके दिवशी ज्यांनी साक्ष दिल्या मागच्या संडेला तो खरोखर परमेश्वर प्रत्येकाच्या जीवनामध्ये कार्य करत आहे आणि आम्हाला देखील वाटतं की साक्ष द्यावी. कारण आमच्या जीवनामध्ये खूप काही साक्षी आहेत. परमेश्वराने प्रत्येक वेळेला आमच्या बरोबर राहून आम्हाला एक नवीन प्रकाश दाखवलेला आहे, नवीन दिवस दाखवलेला आहे. म्हणून मी खरोखर परमेश्वराच्या नावात धन्यवाद देते, उपकार मानते आणि खरोखर म्हटलेलं आहे की मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार आणि खरोखर आम्ही मरेपर्यंत परमेश्वराला कधीच सोडणार नाही. कारण की परमेश्वराने आम्हाला निवडून घेतलेलं आहे. म्हणून खरोखर परमेश्वराचे मी लाख लाख धन्यवाद देते, उपकार मानते. तसेच आम्हाला ज्या व्यक्तींना इतक्या वर्ष आम्ही पाहिलं नव्हतं त्यांना की पास्टर केळकर आहेत, श्रीकांत आहेत, त्यांची भाषणं आम्ही ऐकलेली आहेत, आम्ही त्यांना पाहिलेलं आहे म्हणून देखील आनंद वाटतो. आणि आपले सभासद आहेत त्यांना देखील आम्ही स्क्रीनवरती पाहिलेलं आहे. म्हणून खरोखर इतक्या दिवस आपण तर चर्चला जातच नव्हतो, चर्च मिस करत होतो. परंतु त्या दिवशी मी सगळ्यांना आम्ही पाहिलं तर खूप आनंद झाला आणि खरोखर परमेश्वर सगळ्यांना खूप खूप असा आशीर्वाद देवो आणि हे कार्य खूप खूप पुढे जावं आणि परमेश्वराचा धन्यवाद हो, गौरव हो. आणि ज्यावेळी प्रभू येशू ख्रिस्त ढगावर बसून येईल खरोखर त्यावेळी आपल्या सर्वांची तो आठवण ठेवेल. कारण परमेश्वर म्हटलेला आहे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि खरोखर परमेश्वर आपल्या पाठीशी आहे असा आमचा पूर्ण विश्वास आहे. थँक्यू सो मच. Greetings to all in the name of the Lord and Savior Jesus Christ. ऑनवर्ड ख्रिश्चन सोल्जर या ग्रुपला आज 100 दिवस पूर्ण होत आहे आणि आज आनंदाचा क्षण आहे की 100 दिवसामध्ये आम्ही या कुटुंबाचा एक भाग असे बनतो आहोत. Philippians chapter 4 and verse 4 it says, "Rejoice in the Lord." लॉकडाऊनच्या काळामध्ये प्रसंग जरी दुःखाचे असले, काळ जर दुःखाचा असला, चर्चेस जरी बंद असले, तर या ग्रुपच्या माध्यमातून नवीन प्लॅटफॉर्म आम्हाला तयार झाला आणि देवाच्या सेवकांच्याद्वारे नवीन विशेष गीतांच्याद्वारे आणि अनेक साक्षींच्या टेस्टमनीच्याद्वारे आम्ही परमेश्वराच्या अधिक जवळीक किंवा नजदीक अशी गेलेलो आहोत असं आम्हाला भासून आलेलं आहे. आणि नक्कीच आमचा ग्रुप हा पुढं असं जाणार आहे. देवबाप आपल्याला आशीर्वाद देणार आणि ऑनलाईनच्या माध्यमातून परमेश्वराचं काम कधीही थांबणार नाही. म्हणून सर्व फॅमिली मेंबर्सना या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट. जे संयोजक आहेत, जे आयोजक आहेत, परमेश्वर अधिक त्यांना उत्तेजन देऊ आणि परमेश्वराची सेवा पुढं अशी जाऊ. थँक्यू. सर्वांना ख्रिस्तात सलाम. मी पास्टर सुमंत साळवे, ऑनवर ख्रिश्चन सोल्जर्स या मीटिंगला
100 दिवस पूर्ण झाले. ह्या मीटिंगमुळे मी प्रेरित झालो. मला जुने लोक भेटले, जसे की पास्टर तानाजी केळकर, अस्वले फॅमिली, मास्टर जय फॅमिली व इतर सर्व. जसे इरमया ऑनवर्ड्स ख्रिश्चन सोल्जर या ग्रुपबद्दल बोलत असताना मला आनंद होत आहे, कारण 100 दिवस अविरतपणे या ग्रुपने प्रार्थना घेतली. वेगवेगळे पास्टर्स, सेवक, लीडर्स, संदेष्टे यांच्या माध्यमातून स्वर्गीय मान्ना पोचवण्याचं महत्त्वाचं कार्य 100 दिवस पार पाडल्याबद्दल मी त्यांना हार्टली कॉंग्रॅच्युलेशन, हार्दिक शुभेच्छा देत आहे. ही सेवा त्याने अशीच पुढे चालू ठेवावी यासाठी मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देत आहे. थँक्यू. ये मसीह में सिर्फ मिलाप नहीं, जश्न का दौर है. जिसको बरसों हमने देखा नहीं, उसको मिलने की खुशी है. जो चेहरे को हमने बरसों पहले देखा था, वो हमने ऑनवर्ड क्रिश्चियन ग्रुप के माध्यम से फिर से देखा, और देखने के बाद की जो सारी खुशियां हैं वो हम जाहिर नहीं कर सकते. आई एम सो हैप्पी कि मैं केलकर सर, सुधीर, विशाल और जो हमारे अंकल आंटी है, उनको मिलकर मुझे बहुत खुशी हुई. इस 100 डेज की उपलब्धि पर मैं आप सबको बधाई देता हूँ और उन तमाम सोल्जर को मैं सैल्यूट करता हूँ जो इसके अंदर पार्टिसिपेट है, जो रोज आते हैं. ये सारे चेहरों को देखकर बहुत खुशी होती है. आई एम हैप्पी, मी एंड माई फैमिली विथ ऑनवर्ड क्रिश्चियन सोल्जर ग्रुप. हॅलो एव्हरीवन. ऑनवर्डनी हा जो मिलाप प्रोग्राम ठेवलेला आहे याच्यासाठी त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि ऑल फुल क्रेडिट गोज टू विशाल, सुधीर अँड द एंटायर ग्रुप. जो हा प्रोग्राम तुम्ही केलेला आहे, आणि खरंच हे नाव खूप सुटेबल नाव आहे मिलाप म्हणून. याच्यामध्ये मी बऱ्याच जणांची नावं म्हणजे ऐकलेले आहेत, पण कधी त्यांना बघितलं नव्हतं. जसं फॉर एक्झाम्पल पास्टर केळकर यांचं मी नाव ऐकलं होतं, पण यांना कधी बघितलं नव्हतं. पण हे ऑनवर्ड ख्रिश्चन सोल्जरनी आणि हे जे नाव दिलेले मिलाप यांनी खरंच मी त्यांना बघितलं. आणि सो तसेच भरपूर जण आहे या ग्रुपमध्ये ज्यांना मी कधी हे नाही केलं, बट आय गॉट टू सी देम. अँड थँक्यू ॲडमिन सो मच. अँड इट्स अ व्हेरी ब्युटिफुल मिलाप. अँड थँक्यू. Yes, I'm agreed to her what she said now, because on this Onward Christian Soldier, this prayer group, there are different friends, and from the far places we come together and we worship and we get to know one another. So